नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आपण पाहणार आहेत अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक, तो म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट. तत्पूर्वी बालक अकॅडमी आपल्यासाठी घेऊन येत आहे फ्री मॉक इंटरव्ह्यू सेशन्स, जे की कंडक्ट होणार आहेत आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. यामध्ये तुम्हाला फ्री मॉक्स तर भेटणारच आहेत, त्याचबरोबर जे काही पॅनलिस्ट मेंबर्स आहेत, जे काही अनुभवी पॅनलिस्ट मेंबर्स आहेत, सर्व काही पोस्ट होल्डर्स आहेत, सगळ्यात महत्वाचं, जेणेकरून तुम्हाला मोलाचा फीडबॅक आणि त्यांचे काही इम्पॉर्टंट सजेशन्स तुम्हाला यामध्ये भेटून जातील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही इंटरव्ह्यू सेशन्स होणार आहेत त्याचं तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओज भेटणार आहेत, जेणेकरून तुम्ही तुमचं सेल्फ अनालिसिस करू शकता आणि इंटरव्ह्यूला कॉन्फिडेंटली फेस करू शकता. ठीक. आणि बालक अकॅडमी आपणाला जे काही इंटरव्ह्यू साठी इम्पॉर्टंट नोट्स आहेत ते पण प्रोव्हाइड करणार आहे. याचा फायदा घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्मची लिंक असेल, त्याच्यावर क्लिक करा, ते फॉर्म भरून सबमिट करा. त्यानंतर एक टेलिग्रामची लिंक असेल, टेलिग्रामला जॉईन करा, जेणेकरून त्या टेलिग्रामच्या चॅनलमध्ये तुम्हाला तुमचं नाव, डेट आणि जो काही स्लॉट आहे तुमच्या इंटरव्ह्यू सेशनचा तो तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. तर नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट म्हणजे काय? नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट हा सर्वात प्रथम इनॅक्ट झाला हा 9 डिसेंबर 1881 आणि जो ऍक्च्युअल वर्क करायला लागला कधी तर मार्च 1882 ला. तर नेगोशिएबल म्हणजे काय? तर एक असं डॉक्युमेंट किंवा अशी रिसीट किंवा असं डॉक्युमेंट त्याचा की मालकी हक्क जो आहे तो ट्रान्सफरेबल आहे. नेगोशिएबलचा मतलबच काय? नेगोसिएशन, की असं डॉक्युमेंट त्याचा मालकी हक्क दुसऱ्याला आपण ट्रान्सफर करू शकतो. समजा ए आहे आणि हा बी आहे, त्यामध्ये एक डील झाली, तर एक असं डॉक्युमेंट की ए ची मालकी हक्क बी कडे जावं, असं डॉक्युमेंट म्हणजे नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. तर यामध्ये काय काय येतं? तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक हे सर्व येतात. तर आज आपण पाहणार आहेत प्रॉमिसरी नोट बद्दल माहिती. तर हे नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंटच्या सेक्शन 4 मध्ये येतं. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं प्रॉमिसरी नोट म्हणजे काय? तर एक प्रॉमिसरी नोट म्हणजे काय? तर एक प्रॉमिसचा मतलब काय? वादा. जो आपण दुसऱ्याला करतो तो वादा ना, वादा, प्रॉमिस, वचन एक प्रकारे. ठीक आहे. तर बघा, मग एक उदाहरण आपण एक्झाम्पल पाहू. एक दोन मित्र आहेत, गजू भाऊ आणि सॅम भाऊ. सॅम भाऊला 1 लाख रुपयाची गरज पडली. ठीक आहे. काहीतरी काय अडचण आली, 1 लाख रुपयाची गरज पडली. ते आले गजू भाऊकडे. गजू भाऊला म्हणले 1 लाख रुपये पाहिजे मला. गजू भाऊनं त्यांना दिले. मग सॅम भाऊनं म्हणले तू 1 वर्षानंतर ये, मी तुला देतो. गजू भाऊनं म्हणले नाही नाही, असं काय नाही बोलायचं. एक रिटर्न डॉक्युमेंट दे, त्यावर प्रॉमिस कर की मी 1 वर्षानंतर तुला हे पैसे देतो, आणि एक असं स्टॅम्प लाव आणि तुझी खाली सही कर, तेव्हा ते डॉक्युमेंट लिगली त्याला मॅन्डेट भेटेल. ठीक आहे. मग सॅम भाऊ आले, एक डॉक्युमेंट घेतलं. डॉक्युमेंट म्हणजे काय? बॉन्ड पेपर्स. ठीक आहे. त्यामध्ये लिहिलं आय सॅम प्रॉमिस टू पे मिस्टर गजानन 1 लाख रुपीज आफ्टर 1 years ऍट द रेट ऑफ इंटरेस्ट 10-12% जो काही आहे. ठीक आहे. तर जे काही सॅम भाऊचं जे काही तिथं त्याच्यावर मालकी हक्क होता त्या डॉक्युमेंटवर, तो आता कोणाकडे आला? गजानन भाऊकडे. म्हणूनच याला जे काही प्रॉमिसरी नोट आहे त्याला आपण म्हणतो नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, म्हणजे त्याचा मालकी हक्क आपण ट्रान्सफर करू शकतो. याचं सिंपल उदाहरण दुसरं पाहू आपण. नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मध्ये, प्रॉमिसरी नोट मध्ये, आता गजूभाऊनं सॅम भाऊला 1 लाख रुपये दिले होते, पण अचानक गजूभाऊला 1 लाख रुपयाची गरज पडली. पण त्यांना ते 1 लाख रुपये कधी भेटणार आहेत? 1 वर्षानंतर. बरोबर. आता इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही प्रॉमिसरी नोट तयार करणार आहे, जो कोणी तयार करणार आहे, इथं कोण आहे? सॅम भाऊ. तर सॅम भाऊ झाला ड्रॉवर, म्हणजे जो कोणी ते प्रॉमिसरी नोट लिहित आहे तो ड्रॉवर ऑर मेकर. ठीक आहे. आणि ज्याला ते पेमेंट होणार आहे, जो कोणी बेनिफिशरी आहे, त्याला काय म्हटलं जातं? पेई म्हणजेच बेनिफिशरी, सिंपल याच्यामध्ये. ठीक आहे. बेनिफिशरी. तर हे समजलं असेल. तर इथं पहा, गजूभाऊला 1 लाख रुपयाची गरज पडली मध्येच. मग आता गजूभाऊ तर 1 वर्षानंतर त्यांच्याकडे जाणार. आताच त्याला काही 2-3 महिने झाले असतील समजा. तर गजूभाऊ गेले अप्सरा मॅडमकडे. अप्सरा मॅडमना म्हणले मला 1 लाख रुपये पाहिजे. 1 लाख रुपये पाहिजे. अप्सरा मॅडमने त्यांना दिले.
मग अप्सरा मॅडमने म्हणले की याचं प्रूफ काय, मला कधी पैसे भेटतील. गजूभाऊने म्हणले 1 वर्षानंतर मी तुम्हाला पैसे देतो. अप्सरा मॅडमने म्हणले असं तोंडी नाही, मला लिहून दे, 1 वर्षानंतर तुम्हाला पैसे द्यायचे. ठीक आहे. गजूभाऊने म्हणले एक काम करा, माझ्याकडे एक प्रॉमिसरी नोट आहे 1 लाख रुपयाचं, आणि त्याला आता 2-3 महिने झाले आहेत, आणखीन त्याला 8-9 महिने आहेत. जे काही तुम्हाला पैसे 1 वर्षानंतर भेटणार होते ते तुम्हाला 8-9 महिन्यानंतरच भेटून जातील, आणि त्याचा जो काही रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो पण तुम्हाला भेटून जाईल. तर हे जे काही प्रॉमिसरी नोट होतं ते त्यांनी दिले अप्सरा मॅडमला. अप्सरा मॅडमने म्हणले या प्रॉमिसरी नोटवर तुमचं नाव आहे, म्हणजे गजूभाऊचं नाव आहे, तर हे माझं कसं होईल, मी कसं क्लेम करू शकते याला, बरोबर ना. मग गजूभाऊनं काय केलं, एक रिटर्न डॉक्युमेंट आणखीन एक तयार केलं. त्यावर असं लिहिलं, मी आय प्रॉमिस गजूभाऊ अप्सरा मॅडमना हे जे काही 1 लाख रुपयाचं प्रॉमिसरी नोट आहे ते ट्रान्सफर करण्याचं वचन देतो, म्हणजे प्रॉमिस करतो. इथं त्यांनी स्टॅम्प लावला आणि खाली गजूभाऊनं सही केली. मग आता हे जे काही प्रॉमिसरी नोट आहे ऍक्च्युअल कुणाचं होतं, गजूभाऊचं, पण एक डॉक्युमेंट लावलं त्याला, तर हे आता कुणाचं झालं, अप्सरा मॅडमचं. याच प्रोसेसला काय म्हणतात, एन्डॉर्समेंट. म्हणजे हे जे काही डॉक्युमेंट आहे, आता याचे एन्डॉर्समेंट कुणाकडे गेली, अप्सरा मॅडमकडे. एन्डॉर्समेंट म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीची ट्रान्सफर, त्याचा ऍक्च्युअल जो काही मालकी हक्क आहे त्या व्यक्तीकडे, सिंपल मतलब. ठीक. तर समजा एन्डॉर्समेंट किती व्यक्तीमध्ये होऊ शकते. एन्डॉर्समेंट म्हणजेच आता हे जे काही डॉक्युमेंट आहे, आधी गजूभाऊकडे होतं, आता गेलं अप्सरा मॅडमकडे. अप्सरा मॅडम किती जणांना देऊ शकतात, याचं काहीच लिमिट नाही. पण याची जी काही एक्सपायरी डेट आहे, म्हणजे या डॉक्युमेंटची ड्यू डेट काय आहे, 1 वर्षानंतर. 1 वर्षानंतर हे किती पण लोकांना एन्डॉर्स करू शकतं, म्हणजे किती पण लोक याला एन्डॉर्स करू शकतात. समजलं. हेच आहे होतं प्रॉमिसरी नोट. प्रॉमिसरी नोटचं एक एक्झाम्पल जर पाहायला गेलं तर जे काही कमर्शियल पेपर्स असतात, कमर्शियल पेपर्स, मोठमोठे बिझनेसमॅन जे काही बिझनेससाठी डॉक्युमेंट वापरतात, तो कमर्शियल पेपर. ठीक आहे. कमर्शियल पेपरमध्ये पण हेच गोष्ट होती. गजूभाऊंना यांना लोन दिले, ते लोन दिले, त्याने ट्रान्सफर केले, त्यांना गरज पडली, मग ते जे काही डॉक्युमेंट आहे त्याला एक डॉक्युमेंट लावले, मी प्रॉमिस करतो, हे डॉक्युमेंट त्यांना ट्रान्सफर करतो. हेच गोष्ट कमर्शियल पेपर प्रॉमिसरी नोटचं एक एक्झाम्पल आहे. ठीक. आता आपण पाहिलं प्रॉमिसरी नोटमध्ये जे काही आहेत पार्टीज कोण कोण होत्या, ड्रॉवी, म्हणजे जे काही बिल ऍक्सेप्ट करणार आहे यामध्ये कोण, गजूभाऊ, आणि एक ड्रॉवर होता. ड्रॉवर म्हणजे मेकर, जो कोणी ते डॉक्युमेंट तयार केला, म्हणजे सॅम भाऊ, हे मेकर झाले. आणि पेई. आता पेई कोण झाला यामध्ये, जर 3 पार्ट्या असतील तर जो काही थर्ड पर्सन आहे, म्हणजे अप्सरा मॅडम, जे काही लास्ट पर्सन आहेत अप्सरा मॅडम, ते पेई, म्हणजे ज्याला त्या डॉक्युमेंटमुळे बेनिफिट होणार आहे, ऍक्च्युअल तो इनकॅश करणार आहे, तो बेनिफिशरी, तोच झाला पेई. आणि ड्रॉवर म्हणजे काय, जो बिल तयार करतो तो, म्हणजे सॅम. ठीक. प्रॉमिसरी नोट असं असतं पहा. प्रॉमिसरी नोटमध्ये इथं लिहिलं जातं, आय सॅम भाऊ सन ऑफ प्रॉमिस टू पे गजूभाऊ सन ऑफ इन ऑर्डर ऑन सम ऑफ 1 लाख रुपीज. 1 लाख रुपीज. आणि इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1 लाख रुपये दिले ना, 1च लाख रुपये असं नाही म्हणू शकत. आय प्रॉमिस टू पे गजूभाऊ 50 ते 70 हजार रुपये, रेट ऑफ इंटरेस्ट 10 ते 11%. नो, स्पेसिफिक अमाऊंट आणि स्पेसिफिक रेट ऑफ इंटरेस्ट आणि स्पेसिफिक टाइम पिरियड हा मेन्शन केला जातो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं स्टॅम्प गजूभाऊची, सॅम भाऊची सही, आणि हे डॉक्युमेंट आता झालं गजूभाऊचं. म्हणजे इथं काय झालं, एखाद्या व्यक्तीची जो काही मालकी हक्क आहे, म्हणजे सॅम भाऊचा मालकी हक्क झाला गजूभाऊकडे, आणि गजूभाऊचा मालकी हक्क कोणाकडे गेला, अप्सरा मॅडमकडे. हे जे या दोघांमध्ये जे झालं ते झालं एन्डॉर्समेंट, म्हणजे या डॉक्युमेंटचं एन्डॉर्समेंट झालं अप्सरा मॅडमकडे. ठीक आहे. तर याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेफिनेट अँड अनकंडिशनल. सगळ्यात महत्वाचं या डॉक्युमेंटमध्ये प्रॉमिस हा वर्ड आला पाहिजे. आय सॅम भाऊ प्रॉमिस टू पे हा वर्ड आला पाहिजे. ठीक आहे. आणि अनकंडिशनल म्हणजे यामध्ये काहीच कंडिशन नाही. आय सॅम भाऊ प्रॉमिस टू पे गजूभाऊला माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर पैसे देतो, अशा काही कंडिशन्स यामध्ये नको आहेत. ठीक आहे. आणि हे सर्टन असलं पाहिजे, म्हणजे प्रॉमिस पे 1 वर्षानंतर असतं. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काही ड्रॉवर आहे, ड्रॉवर म्हणजे कोण, मेकर.
यामध्ये कोण? सॅम भाऊ. सॅम भाऊची तिथं सही पाहिजे आणि पेईचं नाव मेन्शन केलं पाहिजे क्लिअर ह्याच्यामध्ये. आय सॅम भाऊ प्रॉमिस टू पे गजू भाऊ असं क्लिअर मध्ये मेन्शन केलं पाहिजे. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण पाहिलं सर्टन सम ऑफ मनी, म्हणजे 1 लाख रुपये दिले, 1 लाख रुपये लिहिलं पाहिजे. असं नाही 50,000 ते 70,000 लिहितोय, नाही तसं काही नाही चालत. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं इथं स्टॅम्पला महत्व आहे. स्टॅम्प असेल तरच त्याला महत्व आहे. ठीक आहे. ते लिगली बाउंडेड आहे महत्वाचं म्हणजे. आणि यामध्ये प्रिझ्युम्ड डेट म्हणजे 1 वर्षानंतर जे काही डेट आहे त्याच्यामध्येच ते डॉक्युमेंट हे होईल, क्लिअर होईल. ठीक आहे. आणि यामध्ये फक्त कॅशमध्ये व्यवहार होतो. जे काही प्रॉमिस तिने केले होते त्याच्यानंतर डेट संपल्यानंतर ते कॅशमध्येच होणार आहे त्याचं पेमेंट. ठीक आहे. तर हे होतं प्रॉमिसरी नोट यामध्ये नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मधला एक पहिला चॅप्टर. त्यानंतर आपण पाहणार आहेत बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चेक. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.